वर्षभरातला कुठलाही सीझन असो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कायमच मिळणारी भाजी कुठली असेल तर ती म्हणजे ही भेंडी. आणि ही भेंडीची भाजी आपण एका गावरान पद्धतीने तयार करणार आहोत. यासाठी एक गावराकडच्या पद्धतीचा हा मसाला तयार केला आहे आणि त्यापासूनच ही गावरान पद्धतीची भेंडी आज आपण तयार केली आहे. बऱ्याचदा काय होतं, भेंडीची भाजी चिकट होते, पण बघा जरा सुद्धा चिकट न होणारी ही भेंडीची भाजी तुम्ही डब्यासाठी द्या, वरण भातासोबत खा किंवा घरामध्ये सगळ्यांनाच आवडेल अशी ही भेंडीची भाजी आपण एका गावरान आणि सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली अर्धा किलो भेंडी घेतलेली आहेत. ही गावरान भेंडी आहेत. आमच्याकडे छान अशी कवळी लुसलुशीत गावाकडची ताजी ताजी भेंडी मिळतात. ही भेंडी मी काल आणली, त्यानंतर स्वच्छ धुतली, पुसली आणि अशीच ना फ्रीज बाहेर ठेवली होती. शक्यतोवर मी जेव्हा भेंडी आणते त्यावेळेस लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भाजी बनवते आणि ना ती फ्रीज मध्ये ठेवत नाही, की जेणेकरून भेंडीची भाजी बनवल्यानंतर चिकट होत नाही. आता काय करायचं, तर ही भेंडी आपण चिरून घेणार आहोत. त्याकरता भेंड्याचं देठ आणि खालचा जो शेंड्याचा भाग आहे तो कापून घ्यायचा आणि या पद्धतीने गोल गोल जर अशी भेंडी चिरायची असेल तर तशी चिरा, किंवा ही अशी जर तुम्हाला आणखीन छान आकर्षक दिसावी असं वाटत असेल तर थोडीशी तिरकी अशी भेंडी चिरली तरीही चालेल. फक्त तुम्हाला मी इथे एक महत्वाचं सांगेन की भेंडीला अगदी पातळ चिरायची नाही, साधारण अर्धा इंच जाडीची तरी भेंडी आपल्याला ही चिरून घ्यायची आहे. आणि ही भेंडीची भाजी जर तुम्ही डब्याला दुसऱ्या दिवशी बनवणार असाल तर मात्र आदल्याच दिवशी ही भेंडीची भाजी कापून आणि मग एका सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवायची, म्हणजे भेंड्याची भाजी जरा सुद्धा चिकट होत नाही. ही महत्वाची टीप लक्षात ठेवा. आता आपण एक गावाकडच्या पद्धतीचा ना मसाला तयार करतोय. त्यासाठी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे असे डाग येईपर्यंत ना चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामुळे भाजीला मस्त एक असं बाइंडिंग येतं आणि चवही खूप छान येते. त्यामुळे मुठभर शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे असे अर्धवट भाजले की मग यामध्ये मुठभर किसलेलं सुकं खोबरं घालायचं. आमच्याकडे खरं तर काय करायचे माहितीये का, खोबरं ना कधी असं किसून कधी भाजून घेतलंच नाही, तर नेहमी ना छोटासा तुकडा चुलीमध्ये घालून तो हलकासा असा भाजून घेतला जायचा. त्याचा ना एक स्मोकी फ्लेवर कुठल्याही भाजीला अगदी इतका छान येतो ना की त्या सुवासानेच आहे ना आपल्याला ती भाजी खावीशी वाटते. पण आता आपल्याकडे चुलीची सोय नाही, त्याच्यामुळे आपण हे किसून असं चांगलं भाजून घेणार आहोत. खोबरं सुद्धा ना साधारण असं हलकसं भाजायला लागलं की यामध्ये 1 चमचा अख्खे धने घालायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे काही कढीपत्त्याची पानं घ्यायची. जर कोथिंबीर असेल तर देठासहित कोथिंबीर वापरली तरीही चालेल. माझ्याकडे कोथिंबीर नाहीये म्हणून मी आता इथे वापरली नाही. अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आणि हे सुद्धा सगळं साहित्य ना चांगलं असं खमंग परतून घ्यायचं. बघा या लोखंडी कढईमध्ये हे असं जेव्हा आपण परतून घेतो ना तेव्हा ना एक असा छान स्मोकी फ्लेवर किंवा मस्त असा परतल्याचा भाजल्याचा स्वाद खूप चांगला येतो. आता हे सगळे जिन्नस चांगले भाजून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे मोठा असा जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेतलं ना तरीही चालेल, पण माझ्याकडे खलबत्ता तेवढा मोठा नाहीये म्हणून मी हे कुटून घेत नाहीये, तर मिक्सरला करतेय. आता 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा कुठलाही तुमच्याकडे जो साठवणीचा गरम मसाला असेल तो घाला. आणि आपण सुरुवातीला जे 1 चमचा धने वापरले, जर तुमच्याकडे अख्खे धने नसतील तर 1 चमचा धने पूड या स्टेजला यामध्ये घातली तरीही चालेल. पाव चमचा हिंग घालायचं आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची. आमचूर पावडर आवर्जून घाला, याच्याने छान अशी चटपटीत चव येते. पण जर आमचूर पावडर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घाला किंवा मग एक छोटा चिंचेचा तुकडा जर यामध्ये घातलात ना तरीही चालेल. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं. या मसाल्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे, जास्तीचं मीठ इथे घालायचं नाही. आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं हलकसं पल्स मोडवर जाडसर असं हे आपलं वाटण तयार करून घ्यायचं. आता या भाजीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय असेल तर भेंडीने आपल्याला थोडीशी अशी तेलावर भाजून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा असेल असा खोलगट तर मात्र त्याच्यामध्येच भाजून घ्या, किंवा लोखंडामध्ये ना कुठल्याही भाज्या बनवल्या तर त्या चवीला छानच होतात. बरोबरीने आपल्याला आयर्न मिळतं आणि लोखंडात जेव्हा आपण कुठलाही पदार्थ भाजतो तर तो खमंग होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. त्यामुळे मी या लोखंडी कढईमध्ये ही भेंडी हलकीशी अशी मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे. असं केल्यामुळे काय होतं, भेंड्यांना एक छान स्वाद येतो आणि त्याचबरोबर भेंड्या
भेंड्याची भाजी ना जरा सुद्धा चिकट होत नाही। ही अशी चांगली तेल घालून परतून घ्यायची। बघा इतकी अशी मऊसूत होईपर्यंत, म्हणजे पूर्णतः ही शिजलेली आहे भेंडी अशी आपल्याला इथे चांगली ना भाजून घ्यायची आहे। आणि मग त्यानंतर या पद्धतीने ही अशी काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला साधारण 2 मोठे चमचे इतकं यामध्ये तेल घालायचं आणि यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। त्याचबरोबरीने पाव चमचा जिरे घालायचे। त्याचबरोबर इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते। जर तुम्ही प्रवासासाठी ही भाजी बनवत असाल तर कांदा इथे वापरू नका। फक्त आता यामध्ये आपण काय करायचं, पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि फक्त या कांद्यापुरतच आपण इथे मीठ घातलेलं आहे, कारण कांदा आळणी लागायला नको म्हणून ना कांद्यापुरतं मीठ घालायचं आणि हा कांदा मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचा। भेंडीची भाजी आहे ना शिजल्यानंतर अगदीच कमी होते, त्यामुळे मी इथे घरगुती भेंड्याची भाजी बनवतीये किंवा लगेच खाण्यासाठी बनवतीये म्हणून इथे मोठ्या आकाराचे 2 कांदे घातलेले आहेत। पण जर तुम्ही प्रवासासाठी बनवणार असाल तर मात्र हे जे आपण तयार केलेलं वाटण आहे की नाही, ते जिरे मोहरी आपण फोडणीला घातलं की लगेच त्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं, कांदा घालायचा नाही। म्हणजे ती भाजी ना 2 ते 3 दिवस सुद्धा ना अगदी चांगली राहते, म्हणजे जरा सुद्धा खराब होत नाही। कारण आपण बघा भेंडी सुद्धा तेलावर चांगली परतून घेतली। बरं जे आपण वाटण तयार केलं त्यामध्ये सुद्धा जरा सुद्धा पाण्याचा अंश नाहीये आणि सगळे जिन्नस आपण भाजून घेतले, त्यामुळे खराब होण्याची शक्यताच येत नाही। म्हणून ही भाजी 2 ते 3 दिवस जर तुम्ही प्रवासासाठी कुठे चालला असाल ना तर ही अशा पद्धतीची भेंड्याची भाजी तुम्ही बनवून नेऊ शकता। आता या वाटणासोबत हा कांदा आणि हे जे आपण तयार करून घेतलेलं वाटण चांगलं असं ना 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। कारण सगळे जिन्नस जरी भाजून घेतले असतील ना तरी सुद्धा हे चांगलं असं तेलावर परतून घेतलं की आणखीन भाजीला मस्त असा खमंगपणा येतो। त्यानंतर ही जी आपण भाजून घेतलेली भेंडी आहे ती सगळी यामध्ये घालून घ्यायची। भेंडी आहेत ना आता पुन्हा आपल्याला 1-2 मिनिट चांगली परतून घ्यायची की जेणेकरून भेंड्याला हा सगळा मसाला लागला पाहिजे आणि भेंड्याची भाजी छान मस्त अशी चविष्ट झाली पाहिजे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असं वाटलं की अरे बाबा याला चव येणारच नाही का, भेंडी वेगळी आणि मसाला वेगळा लागेल का, असं वाटत असेल तर 1 मिनिटाची झाकण ठेवून चांगली अशी वाफ घेतलीत ना तरीही चालेल। पण मी चांगली 2 ते 3 मिनिटं मस्त अशी ही खमंग परतून घेतली की ज्यामुळे मी झाकण ठेवलं नाही। आता बघा ही भेंडीची भाजी आपली अवघ्या 10 मिनिटांमध्येच ना बनवून तयार होते। जर तुम्ही तो मी दाखवलेला मसाला आधीच जर बनवून ठेवला तर त्या मसाल्यापासून तुम्ही आणखीनही इतर कुठल्याही भाज्या बनवू शकता, जसं की सिमला मिरचीची भाजी असेल किंवा तोंडलीची भाजी असेल, भरलं वांग असेल, या सगळ्या भाज्यांसाठी ना हा जो मसाला आहे तो उपयोगी येतो। त्यामुळे हा मसाला एकदाच जर बनवून ठेवला तरी सुद्धा तुम्ही इतर कुठल्याही ज्या अशा आपण सुक्या कोरड्या भाज्या तयार करतो त्यांच्यासाठी वापरू शकतो। आणि ही भेंड्याची भाजी प्रवासासाठी किंवा आषाढ वारीसाठी ना आमची आजी कायम बनवून न्यायची। फक्त त्यामध्ये ती कांदा घालत नसे की जेणेकरून 2 ते 3 दिवस भाकरी सोबत ही भाजी त्यांना वारीमध्ये खाता येईल। तुम्हाला ही आजची भाजी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही कधी प्रवासासाठी किंवा मुलांना डब्यासाठी ही भाजी बनवली आणि करून पाहिली तर मग मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला ही आजची भाजीची पद्धत आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह। धन्यवाद।